अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्री गजानन महाराजांच्या भक्तीला कधीपासून सुरुवात करावी किंवा श्री गजानन महाराजांचं श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण असो किंवा काही संकल्पयुक्त तुम्हाला सेवा करायची असेल तर तुम्ही कधीपासून सुरुवात करू शकता. आपण जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी शुभ मुहूर्त बघत असतो की चांगल्या गोष्टी जेव्हा आपल्याला करायच्या असतात त्यावेळी आपण शुभ मुहूर्त बघतो, पंचांग बघतो. परंतु भक्ती असा एक विषय आहे की ज्या दिवशी ज्या क्षणी तुमची इच्छा होईल की श्री गजानन विजय ग्रंथाचं मला पारायण करायचं आहे किंवा बावन्नीचं वाचन करायचं आहे किंवा स्तोत्राचं वाचन करायचं आहे त्यावेळी तुम्ही कुठलाही शुभ मुहूर्त बघू नका. महाराजांची भक्ती करण्यासाठी कुठल्या शुभ मुहूर्ताची आपल्याला गरज नाही. अध्यात्माची वाटच अशी आहे किंवा हे अध्यात्म असंच आहे की इथे सगळ्यात जास्त मनाला शांती मिळते. नाहीतर तुम्ही बघा की जीवनामध्ये कितीही सुख असो, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सुखी कोण आहे की ज्याच्याजवळ खूप करोडोचा बंगला आहे किंवा करोडोची गाडी आहे, तो व्यक्ती सुखी आहे का? तो व्यक्ती समाधानी आहे का? म्हणजे सुख आपल्या बघण्यावरती असतं की भौतिक सुख आपण जेवढं बघू तेवढं आपण म्हणतो तो सुखी आहे, परंतु तो व्यक्ती समाधानी असू शकत नाही, तो व्यक्ती आनंदी असू शकत नाही. व्यक्तीला आनंदी जर का राहायचं असेल तर त्यावरती सर्वोत्तम एक उपाय तो म्हणजे भक्ती मार्गामध्ये जेव्हा आपण येतो त्याचवेळी आपल्या मनाला समाधान प्राप्त होते, त्याचवेळी आपल्या मनामध्ये आनंद निर्माण होतो. पण असे म्हणतील की जे भक्त नाहीत मग ते सुखी नाहीत का? कुणाजवळ करोडोची गाडी आहे, करोडोचा बंगला आहे किंवा खूप काही त्यांच्याजवळ ऐशो आरामची जीवन ते जगत आहेत, मग ते सुखी नाहीत का? तर एक वेळ आपण असं म्हणूया की सुख हे आपल्या दृष्टीवरती असते, आपल्या बघण्यावरती असते, परंतु आंतरिक जे समाधान आहे, जो आनंद आहे तो आपल्या बघण्यावरती नसतो, तो मनामध्येच असतो, तो अंतरंगामध्येच असतो. म्हणजे आता समजा AC चालू आहे, ACची खूप छान हवा येत आहे तर आणि एक क्षणासाठी जरी AC बंद पडली किंवा 1 मिनिटासाठी जरी AC बंद झाली तर सगळ्यांचा जीव गुदमरायला लागतो. एक्झॅक्टली सेम तसंच होते. जे आपल्याजवळ आहे जेव्हा ती गोष्ट नसते त्यावेळी माणूस समाधानी नसतो, आनंदी नसतो. परंतु भक्तिमार्गाचं असं आहे की आपल्याजवळ काही असलं किंवा काही नसलं तरीसुद्धा माणूस आनंदामध्ये जगते, माणूस समाधानामध्ये जगते. कारण की आपल्याला एक गोष्ट माहीत असते की हे जे काही आहे हे मी करतच नाही, या सगळ्यांचा करता धरता फक्त ब्रह्मांड नायक आहेत, फक्त महाराज आहेत आणि महाराज सगळं बघून घेतील. जेव्हा आपल्यामध्ये एवढी शरणागती भाव आपल्यामध्ये येतो त्यावेळी आपण खरं आनंदी आणि समाधानी राहायला सुरुवात होतो. आता आपण म्हणतो की महाराजांच्या चरणाशी मी शरणागत आहे किंवा महाराजांची कृपा माझ्यावरती झालेली आहे किंवा मी महाराजांना संपूर्ण शरण गेलेलो आहे, परंतु खरंच तसं आहे का? कुणी असो, तुम्ही असो किंवा मी असो, आपण संपूर्ण शरणागती महाराजांच्या चरणाशी पकडली आहे का? जेव्हा आपण संपूर्ण शरणागती महाराजांच्या चरणाशी पकडतो त्यावेळी आपल्या मनामध्ये चिंता उरत नाही, आपण चिंताच करत नाही, कुठल्याच गोष्टीची नाही. आपल्या मनामध्ये असंख्य दिवसभर विचार असतात की हे कसं होईल, ते कसं होईल, ते कसं होईल, ते कसं होईल, आता मुलांचं कसं होईल किंवा आता पैशांचा सगळ्यात जास्त इश्यू असतो, पैशांचं कसं होईल, आता पैसे संपलेले आहेत मग ते कुठून येतील, काय येतील, ह्या सगळ्या एक ना गोष्टी किंवा कोणाचं रिलेशनमध्ये काही प्रॉब्लेम असते, मग सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये चालू असतात की हे कसं होणार, ते कसं होणार. परंतु जेव्हा आपण संपूर्ण शरणागती महाराजांच्या चरणाशी पकडलेली असते त्यावेळी आपल्या मनामध्ये हा विचारच उरत नाही. आपण म्हणायला म्हणतो की मी शरणागत आहे, परंतु तसं खरंच स्वतःच्या मनाला विचारून बघा की आपण खरंच महाराजांच्या चरणाशी संपूर्ण शरणागती पकडलेली असते का? तर नाहीच. तुम्हाला उत्तर मिळेल की नाहीच. तुमच्या मनामध्ये कुठल्या ना कुठल्या गोष्टीची चिंता ही लागलेलीच असते. त्यामुळे कधीच चिंता करू नका, फक्त महाराजांचं चिंतन करा. महाराजांचं चिंतन अशा पद्धतीने करा की आपल्याला चिंताच उरणार नाही, एवढं त्या चिंतनामध्ये गढून जा. म्हणजे आपण आपले जे काही दैनंदिन कर्म आहेत ते करायचे नाहीत असं नाही, आपल्याला आपले दैनंदिन कर्म करावेच लागणार आहेत. महाराजांची भक्ती करत करत असताना आपल्याला आपले कर्म करावेच लागणार आहेत. भक्ती हा एक असा विषय आहे की जीवनामध्ये जर का भक्ती नसेल तर सगळं काही निरस आहे. जीवनाचा सार आहे भक्ती. म्हणजे आपण एखादी भाजी बनवतो, भाजीमध्ये आपण मसाले टाकतो, जिरं मोहरी टाकतो किंवा अन्य इतर सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये टाकतो, तेल टाकतो. मग तुम्ही एखादी भाजी बनवून बघा, त्यामध्ये सगळं काही टाका, भरपूर तेल टाका, मिरची टाका, त्याला खूप सुंदर कलर येऊ द्या. परंतु जर का त्या भाजीमध्ये जर का मीठ टाकलं नाही तर ती भाजी बेचव लागेल, आळणी लागेल. सेम एक्झॅक्टली आपल्या जीवनाचं तसंच आहे की आपण जेव्हा जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये जर का भक्ती नसेल तर आपलं जीवन हे निरस आहे, निरर्थक आहे, बेचव आहे. त्यामुळे सर्व काम करत असताना फक्त महाराजांच्या चरणाशी शरणागत राहून संपूर्ण दैनंदिन जीवन जे आहे ते आपल्याला जगायचं आहे किंवा जे काही आपले कर्म आहेत, आपले कर्तव्य आहेत, आपल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्याला कराव्याच लागणार आहेत. त्यासाठीच आपला मनुष्य जन्म आहे. परंतु मनुष्य जन्म भेटला त्याचं सार्थक जर का आपल्याला करायचं असेल तर महाराजांच्या चरणाची भक्ती कधीही सोडू नका. महाराजांच्या चरणाची
चरणाशी एवढं समर्पित होऊन जा की कशाचीच चिंता नको, न आत्ताची चिंता, न उद्याची चिंता, न भविष्याची चिंता, कशाचीच चिंता तुम्ही करू नका. महाराजांवरती सगळं सोडून द्या आणि बघा की जीवन किती सुंदर आनंदीमय होते. जेव्हा कुठला तरी विषय तुम्हाला भेडसावत असेल, कुठली तरी अडचण जीवनामध्ये आलेली असेल किंवा आता तुम्हाला कळत नसेल की या प्रॉब्लेम मी कसा टॅकल करू, त्यावेळी तुम्ही नक्कीच शेगावला दर्शनाला जा किंवा तुमच्या जवळपास कुठे श्री गजानन महाराजांचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही जा, तुम्ही तिथे माथा टेकून या. तुम्हाला खरंच खूप शांत वाटेल, आनंदी वाटेल, समाधानी वाटेल आणि त्या क्षणी महाराजांना सांगून द्या की मी तुमच्या चरणाशी संपूर्ण शरणागत आहे. जसं कराल तसं करा, तुमची जशी इच्छा असेल तसा करा, फक्त तुमच्या मनामध्ये, तुमच्या अंतःकरणामध्ये माझ्याविषयी दया असू द्या. एवढंच तुम्ही महाराजांना सांगून या. त्या क्षणापासून तुमचे सगळे प्रॉब्लेम दूर होतील. त्या क्षणी तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत, तुम्हाला ज्या भेडसावत आहेत, त्या सगळ्या काही दूर होतील. शरणागत हा शब्द म्हणायला खूप सोपा आहे. आपण म्हणतो की मी संपूर्ण शरणागत महाराजांच्या चरणाशी आहे, परंतु तसं होत नाही. तुम्हाला जर का संपूर्ण शरणागतीचा अनुभव घ्यायचा असेल तर खरंच तुम्ही एक वेळ संपूर्ण शरणागतीचा अनुभव घेऊन बघा. जीवन खूप आनंदीमय होऊन जाईल. जीवनामध्ये कशाचंच दुःख राहणार नाही. हे जीवन असंच आहे की हे जीवन जे आहे किंवा या जीवनामध्ये आपण असं म्हणू शकतो की हे जीवन फक्त दुःखालय आहे. यामध्ये दुःख हे येणारच आहे. आनंदाचे क्षण खूप कमी असतात, परंतु दुःखाचे क्षण हे खूप जास्त असतात प्रत्येकाच्या लाईफमध्ये. म्हणजे कोणी काही खूप मिलिनियर आहे, टिलिनियर आहे, म्हणजे त्याच्या जीवनामध्ये दुःख नाहीत अशातला भाग नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख हा आहे. दुःख हा आपल्या जीवनाचा भाग आहे. सुख दुःख हे चालत असतात, अपडाऊन्स हे चालत असतात, परंतु अप्स आणि डाऊनमध्ये दोन्ही गोष्टीमध्ये जर का आपण महाराजांच्या चरणाशी शरणागत राहिलो, आपण अप असू, त्यावेळी आपल्याला गर्व होणार नाही, अहंकार होणार नाही. कारण त्यावेळी आपल्याला माहीत असते की हे सगळं काही आहे हे महाराजांच्याच मर्जीनं होत आहे. आपण महाराजांच्याबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करू. परंतु जेव्हा आपण डाऊन झालेलो असतो त्यावेळी देखील आपल्याला महाराजांना आपण म्हणणार नाही की कृपा करा, माझ्यावरती कृपा करा, तुम्ही असं का करत आहात, हा प्रश्न आपल्या मनामध्ये येणार नाही. जेव्हा आपण डाऊन असतो किंवा काही आपल्याला एखाद्या गोष्टीने आपण त्रस्त झालेलो असतो त्यावेळी आपण महाराजांना नेहमी म्हणतो की तुमचा कृपा आशीर्वाद मला कधी भेटणार आहे. मी तुमची एवढी भक्ती करते, सेवा करते, तुमचा कृपा आशीर्वाद कधी भेटणार आहे. परंतु महाराज असेच म्हणत असतील की तुला काय माहीत माझी कृपा काय आहे. सध्या तू दुःखामध्ये आहे, तुझ्यासमोर काहीतरी दुःख निर्माण झालं आहे, परंतु हे जे काही आहे, हे जे काही आहे हे प्रारब्धाचे भोग आहे, संचित आहे, प्रारब्ध आहे, क्रियमान आहे. हे नष्ट करून तुझ्या जीवनामध्ये जो आनंद मी फुलवणार आहे त्यासाठी तू थोडी प्रतीक्षा कर, थोडीशी झळ सोच. आणि खरंच जेव्हा काही जीवनामध्ये विपरीत परिस्थिती येते, अडचणी येतात, त्यावेळी एक गोष्ट नेहमी करता लक्षात ठेवा, महाराजांच्या चरणाची भक्ती तर सोडायचीच नाही, परंतु त्यानंतरचं जे आयुष्य असते, जे ट्रिमेंडस चेंजेस जो आयुष्यामध्ये होणार असतो तो खूप सुंदर आणि खूप छान असतो. महाराजांनी ते आपल्यासाठी नियोजन केलेलं असते आणि महाराजांचं नियोजन आपल्या मानवी मनाला समजत नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराजांची भक्ती, सेवा, उपासना, महाराजांच्या चरणाशी शरणागती तुम्ही पत्करा आणि त्या शरणागतीवरती ठाम राहा. एक विश्वास महाराजांवरती ठेवा की नाही, महाराज जे करतील ते माझ्यासाठी योग्यच करतील. महाराजांचा नामजप, नामस्मरण, श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण शक्य तेवढं करण्याचा प्रयत्न करा. जो व्यक्ती श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण नित्यनियमाने करतो त्याची जीवनामध्ये कधीच कोणत्याच गोष्टीमध्ये हार होत नाही. तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल. महाराज तुम्ही जे मागाल ते देतील, परंतु तेवढा ठाम विश्वास आपल्या महाराजांवरती अगोदर असायला हवा ना. तेवढी शरणागती आपण महाराजांच्या चरणाशी पकडलेली असावी. त्याचवेळी ह्या गोष्टी होतात. म्हणजे असंच उठून प्रत्येकाला अनुभव येतील महाराजांचे असं नाही. ज्यांना कुणाला श्री गजानन महाराजांचे अनुभव आलेले आहेत, महाराजांनी अनुभूती दिली आहे, त्या प्रत्येक व्यक्तीचा अढळ विश्वास महाराजांवरती होता. त्या व्यक्तीने महाराजांच्या चरणाशी संपूर्ण शरणागती पकडलेली होती की हे नाथ मी तुमचा आहे, तुम्हाला जसं करायचं तसं करा. त्यावेळी महाराजांनी समजून घेतलं आहे की हा माझा एकनिष्ठ भक्त आहे, हा माझी एकनिष्ठ सेवा करत आहे आणि याच्या जीवनामध्ये मला याला जे जे हवं आहे ते सगळं करावंच लागणार आहे. जेव्हा आपण खूप आनंदात असतो त्यावेळी आपल्याला खरंच महाराजांची आठवण येत नाही, परंतु जेव्हा आपण दुःखामध्ये असतो, जेव्हा आपण हताश झालेलो असतो त्यावेळी आपण महाराजांना दिवसातून 100 वेळेस आठवतो किंवा महाराजांना नमस्कार करतो. तसं न करता जेव्हा सुखाची परिस्थिती असेल तेव्हासुद्धा महाराजांवरती तेवढाच विश्वास ठेवा आणि जेव्हा काही विपरीत परिस्थिती असेल तेव्हासुद्धा महाराजांवरचा विश्वास कधीच डगमगू देऊ नका. महाराज हे मुळात भक्तवत्सल आहेत. संत हे साक्षात ईश्वर, संत हे कुणालाही दगा देत नाहीत. या वचनावरती तुम्ही विश्वास ठेवा की संत न दगा देती कवनासी. एवढा जरी विश्वास आपला कायम महाराजांवरती टिकला ना तर महाराज हे आपल्या पाठीशीच आहेत. महाराजांची कृपा सदैव आपल्या पाठीशी आहे. महाराज आपल्या जीवनाचं कल्याण नक्कीच करणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.